जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांसाठी ग्रहांच्या गोचरांमुळे अनेक पैलूंवर परिणाम होणार आहे. तुमच्या चंद्र राशीत शनी 9व्या भावात विराजमान असल्यामुळे तुमच्या आरोग्याबद्दलचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही समजून घेऊ शकाल की जर तुमचे आरोग्य उत्तम असेल तर आयुष्यातील प्रत्येक पैलूचा आनंद घेतला जाऊ शकतो. या प्रभावामुळे अनेक कर्क जातक आपल्या जुन्या वाईट सवयींमध्ये सुधारणा करण्याचा निर्धार करतील. या दरम्यान काही महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी होईल जी तुम्हाला ताजा आर्थिक लाभ देईल आणि भविष्यासाठी बचत म्हणून काही रक्कम बचत खात्यात हस्तांतरित करता येईल. शनीचा 9व्या भावात विस्थापन तुमच्या मनाला एक नवा आत्मविश्वास देईल. जर तुमचे आरोग्य सुदृढ असेल तर आहार, व्यायाम आणि नियमित आरोग्य तपासणीच्या मदतीने तुम्ही आपल्या आयुष्यातील इतर क्षेत्रांमध्ये पण आनंद आणि उत्साह अनुभवू शकता. या आठवड्यात अनेक कर्क जातक आपल्याला त्यांच्या दैनंदिन जीवनातील जुन्या आणि वाईट सवयी दूर करून आरोग्यवर्धक सवयी अंगीकारण्याचे ठरवतील. उदाहरणार्थ, कदाचित धूम्रपान, अस्वच्छ आहार किंवा अनियमित झोप या सवयींमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. या बदलांमुळे केवळ शारीरिक आरोग्य सुधारणार नाही तर मानसिक एकाग्रता व ऊर्जा देखील प्राप्त होईल. आरोग्यविषयक उत्तम स्थितीमुळे केवळ शरीरच नव्हे तर तुमचे मन देखील ताजेतवाने राहते. त्यामुळे या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की पुरातन त्रास, दुःख किंवा वेदना मागे सोडता नवीन सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे. जुन्या अनुभवांना पुढे ढकलून नवीन आशा घेऊन येणे हेच जीवनातील सकारात्मक परिवर्तनाचे मुख्य घटक आहे. ध्यान, योग आणि प्राणायामाचा नियमित सराव करून तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मक भावनांना दूर करू शकता व एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहू शकता. या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सुरक्षित आर्थिक प्रकल्प निवडणे. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी विविध नवीन स्रोत शोधत असाल तर या काळात तुम्हाला फक्त सुरक्षित, कमी धोकादायक गुंतवणूक पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. गुरूचे प्रभावामुळे काही वेळा तुम्ही झटपट निर्णय घेऊ शकता, परंतु संयम राखून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणुकीचे निर्णय घेणे आवश्यक ठरेल. तुमच्याकडे जेथे ठोस वित्तीय आधार असेल तिथे गुंतवणूक करून तुमचा पैशांचा संचय होईल आणि भविष्यासाठी बचत करता येईल. कधीकधी मगदी घटनेमुळे किंवा अचानक आलेल्या सुवर्ण संधीमुळे काही रक्कम तुमच्या खात्यात वाढ होण्याची शक्यता असते. याशिवाय या आठवड्यात आपल्याला आपल्या घरात आर्थिक व्यवस्थापनावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. गरजेपेक्षा जास्त खर्च टाळून तुम्ही ठराविक बजेट तयार करू शकता, ज्यामुळे तुमचे अनावश्यक खर्च नियंत्रित होतील. काही दिवसांत दररोजचे खर्च लिहून ठेवणे, बचत योजना आखणे आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी बचत खात्यात निधी ठेवण्याची पद्धत अंगीकारली जाऊ शकते. अशा योजनांमुळे तुमच्याकडे फक्त तात्पुरत्या कालावधीसाठीच नव्हे तर दीर्घकाळासाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करता येईल. या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून येणाऱ्या दखलंदाजीमुळे तुम्हाला काही वेळा स्वतःशीच वेगळेपणा जाणवू शकतो. कर्क राशीच्या भावनिक स्वभावामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नियमानुसार आयुष्य जगता येत नाही असे भासू शकते. तुमचे आवडीनिवडी, स्वप्न आणि अपेक्षा कुटुंबाच्या हस्तक्षेपामुळे थोड्या प्रमाणात मर्यादित होऊ शकतात. यामुळे तुमच्यातील नाराजीची भावना मुळी होऊ शकते आणि घरातील वातावरणात तणाव निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत घरातील कोणत्याही विचित्रतेवर ताण घेण्याऐवजी थोडेसे धीर धरून उघड संवाद साधणे अत्यंत गरजेचे ठरेल. कुटुंबियांशी, विशेषतः ज्यांच्याकडे तुमचे मुद्दे प्रामाणिकपणे मांडता येऊ शकतात, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. यामुळे तुमच्या मनातील गैरसमज दूर होतील आणि प्रत्येक सदस्याच्या भूमिकेत सुधारणा होईल. तुमचे मत समजून घेण्यासाठी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र मिळून चर्चा करणे योग्य ठरेल. अशा संवादामुळे घरातील वातावरण शांत आणि समाधानकारक होईल, तसेच तुमचा आत्मविश्वास पुन्हा बळकट होईल. करिअरच्या संदर्भात या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्याची संधी प्राप्त होईल. कधीकधी कार्यालयीन वातावरणात काही रूढीवाद किंवा लपलेले कारणे असतात, ज्यामुळे तुमच्या कानामुळे तुमचे मार्गदर्शन होत नाही. या संधीचा योग्य उपयोग करून तुमच्या बॉसशी थेट संवाद साधता येईल आणि त्यांच्याकडून तुमचे वर्तन कसे आहे याची खरी कारणे समजून घेता येतील. तुमच्या मनातील प्रश्न सोडून तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यातील कामात सुधारणा होईल. या आठवड्यात काही कर्क जातकांना परदेशातील कंपनीतून किंवा आंतरराष्ट्रीय प्रकल्पांशी संबंधित संधी मिळण्याची शक्यता आहे.
या संधींना संजीवनी ठरू शकतात, कारण परदेशात काम करण्याचा अनुभव तुमच्या करिअरची नवी उंचीवर नेऊ शकतो. तुमच्या कार्यशैलीमध्ये नवीन तंत्रतत्वे आणि नवनवीन कल्पना आत्मसात करून तुम्ही जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करू शकता. या अनुभवातून मिळालेल्या शिकवणीमुळे भविष्यातील आव्हानांना हाताळणे सोपे जाईल. शैक्षणिक क्षेत्रात या आठवड्यात कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहेत. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास आणि एकाग्रतेमुळे उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत असल्याने पालकांमध्ये अभिमानाची अनुभूती होईल, तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरणार आहे. परदेशातील शिक्षणासाठी लागणाऱ्या अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक दस्तावेज यावर लक्ष देऊन तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. यावर्षीच्या अनुकूल ग्रहगोचरामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते आणि त्यांचे स्वप्न साध्य होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलता येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाबरोबरच परदेशातील शैक्षणिक संधींबद्दलही माहिती गोळा करावी आणि त्या संदर्भातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावा. गुरुच्या पहिल्या भावातील प्रभावामुळे तुमच्या मनावर भावनात्मकतेचा आणि संवेदनशीलतेचा भरमार होईल. कधीकधी अशी जाणीव होऊ शकते की तुम्ही स्वतःला खूपच झपाटलेले किंवा थकलेले वाटता, विशेषतः जेव्हा घर, कार्यालय आणि वैयक्तिक आव्हानांचा भार एकत्र येतो. अशा प्रसंगात जुन्या अनुभवांना मागे टाकून नवीन आशा घेण्याचा प्रयत्न करा व सकारात्मक ऊर्जा साधा. जर तुम्ही तुमच्या आर्थिक स्रोतांना वृद्धी देण्यासाठी नवीन प्रकल्प शोधत आहात तर तुम्हाला फक्त सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक पर्याय निवडणे आवश्यक आहे. जोखीम कमी ठेवून आर्थिक सल्लागारांची मदत घेणे तुमच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. अशा प्रकारचा दीर्घकालीन पोर्टफोलिओने भविष्यात स्थिर आर्थिक लाभ मिळवू शकेल. कुटुंबियांमध्ये कधीकधी गैरसमज निर्माण होतात, ज्यामुळे मनात नाराजी जन्म घेते. या आठवड्यात कर्क जातकांनी कुटुंबातील सदस्यांशी खुलेपणाने संवाद साधावा. जेव्हा घरातील किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे तणाव निर्माण होईल तेव्हा समस्या भविष्यात येऊ नयेत म्हणून चर्चा करून तोडगा काढावा. आर्थिक, व्यावसायिक आणि करिअरमधील विकासासाठी या आठवड्यात परदेशातील प्रकल्पांचा किंवा विदेशी कंपनीतील संधींचा विचार करा. तुमच्या वरिष्ठांशी संवाद साधून तुमचे प्रश्न स्पष्ट करा व त्याचप्रमाणे प्राप्त झालेल्या सकारात्मक प्रतिसादांवर तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये सातत्य राखावे, स्पर्धात्मक परीक्षांवर लक्ष केंद्रित करावे व आवश्यक असल्यास परदेशातील शिक्षणाच्या संधींबद्दल माहिती करून घ्यावी. तुमचे अभ्यासक्रम, सराव आणि योग्य नियोजन यामुळे यश निश्चितच प्राप्त होईल. एकंदरीत या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांचे आयुष्य अनेक पैलूंवर बदलांनी भरून राहील. आरोग्य. शनीच्या प्रभावामुळे जर तुमचे आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पैलूचा आनंद घेऊ शकाल, तसेच वाईट सवयींमध्ये सुधारणा घडवून आणण्यास सक्रिय व्हाल. आर्थिक दृष्टिकोन. सुरक्षित गुंतवणुकीच्या आणि बचतीच्या उपायांनी भविष्यातील आर्थिक स्थिरता निर्माण होईल. कुटुंबीय संबंध. कुटुंबातील हस्तक्षेपामुळे कधीकधी तुमच्या स्वतःच्या कल्पना मर्यादित होऊ शकतात, परंतु खुल्या संवादाने एकमेकांमध्ये विश्वास व सन्मान वृद्धिंगत होईल. करिअर. वरिष्ठांशी थेट संवाद आणि परदेशातील संधींमुळे तुमच्या व्यावसायिक प्रगतीला गती मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा आठवडा अभ्यासात एक नवा उत्साह घेऊन येईल व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकाल साध्य होण्याची शक्यता प्रबल राहील. मानसिक संतुलन. ध्यान, योग व रचनात्मक क्रियाकलापांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मनातील तणाव आणि भावनिक असुरक्षांना दूर करू शकाल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनिक राशी भविष्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.